हे जेव्हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करायचे तेव्हा मला वाटतं आपल्या कल्पनाशक्तीचा भरपूर वापर करत असावेत. कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की हे भाषांतर करताना शब्दाचा मूळ भाषेचा जो अर्थ आहे तो बाजूला राहतो आणि दुसऱ्या भाषेत एक वेगळाच अर्थ रूढ होतो. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे एक प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला, त्याचं नाव आहे प्लेटो. ह्या प्लेटोचं अरबीमधलं नाव आहे अफलातून. अरबीमध्ये त्याला दुसरा कसलाही अर्थ नाही आहे, ते फक्त एक नाव आहे. परंतु मराठीत आपण काहीतरी लोकविलक्षण किंवा जगावेगळं दिसलं तर आपण त्याला अफलातून म्हणतो. त्या प्लेटोच्या स्वप्नात तो आला नसेल की आपल्या नावाचा असा वापर मराठी भाषेत होणार आहे. खरीफ आणि रब्बी ही अरबी भाषेत अनुक्रमे हेमंत आणि वसंत ऋतूंची नावं आहेत आणि आपण ते पिकांच्या संदर्भात वापरतो. त्याचं कारण कदाचित त्यावेळेला ही पिकं तयार होत असतील. आपण मराठीत एखाद मनुष्य कामात गरकय असं म्हणतो. अरबीमध्ये घरीक असा शब्द आहे, त्याचा अर्थ बुडलेला. कदाचित त्याच्यावरून हा शब्द आला असावा. मराठीत एक वाक्प्रचार आहे की एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवणं. अरबीमध्ये वरम याचा अर्थ आहे सूज किंवा दुखापत. मराठीमध्ये काहीतरी अद्भुत चमत्कृती या अर्थी आपण किमया हा शब्द वापरतो. अरबीमध्ये किमया म्हणजे किंवा किमिया म्हणजे रसायनशास्त्र. प्राचीन काळी रसायनशास्त्र म्हणजे काहीतरी अद्भुत घडवून आणणारं शास्त्र असा समज होता. मला वाटतं त्याच्यावरून हा किमया शब्द आला असावा. एखादा त्रास देणार मूल असलं तर आपण मराठीत म्हणतो काय इब्लिस काढताय. अरबीमध्ये इब्लिसचा अर्थ आहे सैतान. एखाद्याला किंवा एखाद्याला कोणी वाली उरला नाही असं आपण मराठीत म्हणतो. अरबीमध्ये वाली म्हणजे तुमच्या प्रांताचा अधिकारी. जेवढा अधिकाधिक विचार करावा तेवढे मराठी आणि अरबीमधले दुवे अधिक लक्षात येत जातात. उदाहरणार्थ अरबी भाषेमध्ये भूमिती आणि इंजिनिअरिंग या दोघांकरता एकच शब्द आहे. तो शब्द आहे हंदसा. हा हंदसा शब्द जो आहे तो हिंद म्हणजे भारत याच्यावरून आलेला आहे आणि एका अर्थी या दोन्ही विषयामध्ये ऐतिहासिक काळामध्ये भारताने केवढी प्रगती केली होती त्याची पावतीच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की मराठी आणखीन अरबी भाषा यांचे उगम जरी वेगळे असले तरी त्या दोन्ही भाषा एकमेकांच्या खूप संपर्कात आल्या आणि या संपर्कामधून दोन्ही भाषा अधिक समृद्ध झाल्या. हे जे दोन्ही भाषांमधले ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध आपण जपले पाहिजेत आणि जोपासले पाहिजेत असं मला वाटतं. जाता जाता फक्त एक नम्र सूचना करायची आहे. समजा ह्या मुलखात एखाद्या अरबी माणसाने तुम्हाला थोर म्हटलं, थोर, तर कृपा करून हुरळून जाऊ नका. कारण शाब्दिक आणि लाक्षणिक या दोन्ही अर्थी अरबी भाषेमध्ये थोर म्हणजे बैलोबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.